नमस्कार सर्वांना. तुम्हाला काय ते पिवळं दिसत आहे तर हे देवघर आहे माझं साधंसं. आणि ते देवघरच्या समोरच्या फरशीवरती ना मी हळदीने थोडंसं सारवलेलं आहे. म्हणजे लिपलेलं आहे असं. तर आता याच्यावरती आज हनुमान जयंतीची आपण काय काढणार आहोत, रांगोळी काढणार आहोत. ओके. इथे ना 4 ते 4 मी टिपक्या मारून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढचं काम करूया. आता हे 4 ते 4मध्ये आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे. आता मधला त्रिकोण बनवून पाहिलं. आता याच्यानंतरची पूर्ण स्वस्तिक म्हणजे हे इथून जाणार. पहा इकडे पाहिलं. हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे. आता राहिला हा इकडे जाणार वरच्या साईडला, ह्या बिंदूला जोडणार. आता हा बिंदू इथे जोडायचा आहे आपल्याला. असे मी सर्व बिंदू जोडून घेतलेले. आता पुढचं काम करू. खाली 2 गोल केलेले आहेत. आता इथे 2 गोल, इथे हा गोल, हा वरचा आकार असा काढलेला आहे. ते स्किप झालं माझ्याकडून. आता पुढचं बघू आपण. आता इथे एक बिंदू दिसते, हा एक बिंदू दिसते. तर हे 2 बिंदू सोडून त्याच्या साईडनं आपल्याला त्यांचे हात काढून घ्यायचे आहेत. हा पॉईंटपासून आता इकडचा हात काढून घ्यायचा. 2 हात झाले. आता आणखीन काही सिम्बॉल ॲड करायचे आहेत. ते झालेले. आता शेवटचं म्हणजे त्यांची शेपूट काढून घ्यायची. तर शेपटीची डिटेल करा. आणि हे आपलं सिम्बॉल रूपातील हनुमानाचा पिक्चर तयार झालेला आहे. आपण सर्व जाणतो की हनुमानांना सिंदूर आवडतं. तर हा म्हणजे आपण अष्टगंध वापरतो. कसं बनवायचं हे, तर आपल्याला थोडं कुंकू घ्यायचं आहे. आणि ह्या कुंकूमध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे. आणि ह्यानंतर एकत्रित असं हलवत राहिलं. तर बघा, हा पडला सिंदूर. हा सिंदूर आहे, कुंकू नाही आहे. कुंकू म्हणजे असं लाल भडक. आणि हळदीत आणि कुंकूचं जे कॉम्बो बनतं ना, ते हा सिंदूर आहे. हे हनुमानांना लावलं जातं. तर आपण आता हे इथे लावू हनुमानाला. हनुमानांना आपण चरणामध्ये, मध्यामध्ये आणि शिरावरती, त्यांच्या धुरांच्या वरती आणि हनुमानांची शेपूट कशी दिसते सर्वत्र आपण काय केलं आहे, सिंदूर लावलेलं आहे. त्यांना सिंदूर खूप आवडतं. सिंदूर लावल्यामुळं जास्त सुंदर दिसतं. आता आपण हनुमानच्या जवळ एक दिवा ठेवू आपण. त्याच्यानंतर हे तांदूळ घेतलेले. तांदूळ हे स्वास्तिकच्या 4 ह्याच्यामध्ये आपण जे बिंदू दिलेले आहेत त्याच्यामध्ये ठेवायचे तांदूळ आपल्याला क्रमाने आपण इथे तांदूळ ठेवलेले आहे स्वास्तिकमध्ये. आता आपण हनुमानांना कपूर दाखवू. इथे मी घाट ठेवलेली आहे. घाटेमध्ये जो आपल्याला माहितीच आहे तुम्हाला सर्वांना, पुन्हा सांगते. इथे जे आहे हे आहेत आपले हनुमान आहे, जे आता फणीच्या रूपात दिसतात. ते हनुमानचे सिम्बॉलिक रूप आहे. आणि त्यांनी त्या काळाला बांधून ठेवलेलं आहे. हे काळाचं चित्र आहे. आता आपण पुन्हा एकदा त्यांना स्मरून कपूर करू. कपूर गौरम कर्णावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत देव विरंतम भवन भवानी नित्यं नमामि मंदारम कुलतालिकाले कपालमाला शिवशेखराय दिगंबराय चिदिगम नमः शिवाय. तिसरी कपूर करो धूपम दीपम समर्पयामि.
जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, अंजनी पुत्र पवन सुत नामा, जय हनुमान ज्ञान गुण सागर. हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.